हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ। श्रोते हो, आणि आपल्या आज की नारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत वर्षा काळे मॅडम। प्रत्येक स्त्री ही खूप काही करू शकते, म्हणजे कितीही संकट आली, कितीही आव्हानं आली तरी ती आव्हानं झेलत, संकट पेलत आज स्त्री स्वतःच्या पायावर उभं राहू शकते। असं एक उत्तम उदाहरण आणि उत्तम असं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहे। आणि वर्षा मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर त्या एक इव्हेंट ऑर्गनायझर आहेत, म्हणजे विविध प्रकारचे इव्हेंट त्या ऑर्गनाईज करतात। त्याचबरोबर त्या पलीकडे जाऊन करिअर अकॅडमीज त्या रन करत आहेत। आज महिलांना प्रोत्साहन देणारी लोक, म्हणजे शब्दाने प्रोत्साहन दिलं ना तरी ते खूप पुरेसं असतं आयुष्यामध्ये पुढे जायला। तर त्यातलं महिलांना विशेष करून प्रोत्साहन देण्यासाठी करिअरच्या बाबतीने त्यांना गाईड करण्यात त्या करत असतात। त्या पलीकडे जाऊन त्या शिवाय महिलांना बऱ्याचपैकी बरेच छंद असतात, पण ते छंद कधीतरी लग्नानंतर किंवा लग्नाच्या अगोदरही फीजमुळे किंवा अनेक गोष्टींमुळे पुढे नेऊ शकत नाहीत। त्यामुळे अशा सगळ्या महिलांना कमी पैशांमध्ये, अगदीच कमी पैशांमध्ये किंवा काही अल्प दरामध्ये, अगदीच काही फुकट अशा पद्धतीने विनामूल्य असे त्या ट्रेनिंग देत आहेत। फॅशन डिझायनर असो, ब्युटिशियन असो, मेकअप आर्टिस्टचे कोर्सेस असो, हे सगळं प्रशिक्षण त्या विनामूल्य करत आहेत। या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांसाठी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बऱ्याचदा विद्यार्थी फार कन्फ्युज असतात की आयुष्यात काय करू किंवा मी कशा प्रकारचा जॉब निवडू। तर अशा प्रकारचं मार्गदर्शन, करिअर गायडन्स सुद्धा त्या करत असतात आणि नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या त्या टूर सुद्धा अरेंज करतात। सो बऱ्याच गोष्टी आहेत, आज त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत। आणि आपल्या आजच्या आज की नारी या सेगमेंटमध्ये मी पुन्हा एकदा वर्षा मॅडम यांचं खूप खूप स्वागत करते। धन्यवाद। येस, तर मला तुमच्याबद्दल म्हणजे माहिती इतकी ऐकली, इतक्या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय, म्हणजे मल्टीटास्किंग वुमन मी तुम्हाला म्हणू शकते। तर कशी आणि केव्हापासून या प्रवासाची सुरुवात झाली आहे? तशी सुरुवात झाली 94 पासून, कारण तेव्हापासूनच खरं आयुष्य सुरुवात झालं। खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या व्यवसायांची सुरुवात जी झाली ती 2002 पासून झाली। 22 वर्ष माझं स्वतःचं सलून होतं। मेकअप आर्टिस्ट, ब्युटिशियन, हेअर ड्रेसर असे बरेच काही रोल्स मी निभावलेत स्वतः। आणि त्यानंतर मी इव्हेंट ऑर्गनायझिंग कडे वळाली। इव्हेंट ऑर्गनायझिंगला ही आता 15 वर्ष कंप्लीट झाले। क्या बात आहे की गेली 15 वर्ष तुम्ही इव्हेंट ऑर्गनायझ करताय। पण ते फक्त मी ब्युटी इंडस्ट्रीमध्ये करत होती, की जसं ब्युटिशियन्सला किंवा ज्यांचे सलून आहेत, सलून ओनर्सला बऱ्याचदा अपग्रेड व्हावं लागतं स्वतःला। तर अशा वेळेस बरीच काही फीस त्यांच्याकडून आकारली जाते। इव्हन सेमिनार, वन डे लुक अँड लर्न सेमिनार असतात, त्याची बरीच काही फी आकारली जाते। नाही होत शक्य, मग बऱ्याचदा त्यांना फ्री वर्कशॉप, सेमिनार असे अरेंज केले। बऱ्याचदा सेलिब्रिटी, बॉलिवूड सेलिब्रिटीज वगैरे आपल्याकडे येतात गेस्ट म्हणून, की त्यातनं त्यांना मोटिवेशन भेटतं। एक विरंगुळा होतो। आता लास्ट इव्हेंटला सुकन्या कुलकर्णी आल्या होत्या, कारण की बाई पण भारी तेव्हा थोडासा जास्त क्रेज होतं। वंदना गुप्ते होत्या, बट त्यांच्या काही कारणाने त्या येऊ शकल्या नाही। तर असे काही बरेच इव्हेंट आपण ऑर्गनाईज। क्या बात आहे, म्हणजे एकंदरीत तुम्ही महिलांना अशा म्हणजे कामाच्या बाबतीतही तुम्ही प्रोत्साहित करताय। शिवाय प्रत्येक महिलेमध्ये तो गुण असतोच नाही का, पण कसं असतं की लोक काय म्हणतील या विचारानेच महिला तिकडे माघार घेतात बऱ्याचदा हेच होतं, किंवा बऱ्याचदा असं होतं की आपल्याला चूज करता येत नाही की मला नक्की कुठे जायचं, किंवा बॅकिंग नसते, किंवा आपल्याला माहित नाही पडत की आपण नेमकं काय करू। इच्छा असते, करण्याचं ध्येय असतं, पण योग्य मार्ग दाखवणारं कोणी नसतं। आपण म्हणतो ना, कोणीतरी बोट घेऊन धरून पुढे न्यायला हवं, तर कदाचित ते निमित्त स्वामी करून घेतात आणि प्रयत्न ऍटलिस्ट करते की न्यावं प्रत्येकीला। नक्कीच, कारण कसं आहे ना, आपण या समाजामध्ये राहत असतो, आपण या समाजाचं देण असतो, त्यामुळे आपण फक्त माझ्या पुरता किंवा मी पुरता, स्वतः पुरता मर्यादित विचार न करता आपण त्या पलीकडे जाऊन समाजाचा आणि त्यातल्या महिलांचा जास्तीत जास्त जर विचार केला तर आपल्याबरोबर समाज सुद्धा पुढे जातोय, समाजातील महिला सुद्धा पुढे जात आहेत। त्याचबरोबर मॅम, मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही एक इव्हेंट ऑर्गनाईज करत असताना बऱ्याच अडीअडचणी येतात खूप, म्हणजे आज तुम्ही गेली 15 वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहात, काम करत आहात, इव्हेंट ऑर्गनाईज करत आहात। या 15 वर्षाच्या काळामध्ये इव्हेंट ऑर्गनाईज करताना कोणत्या कोणत्या गोष्टींना जास्त सामोरं जावं लागलेलं आहे?
तशा खूप गोष्टी आहेत. आपण जेव्हा म्हणतो की आपण एक महिला असून आपण बऱ्याच महिलांसाठी कामं करतो, जसं मी थोड्या वेळापूर्वी म्हणाली की त्यांना अपग्रेड आपल्याला कमी पैशांमध्ये किंवा द्यायचं असतं, पण बऱ्याचदा होतं ऍज अ ऑर्गनायझर म्हणून पण मी पण एक पर्सन असते, तिथे चुका होतात, काही माझ्याकडून होतात आणि काही खूप छान झाले तरीही नावं ठेवणारी लोक असतात. बऱ्याचदा मी एक्झाम्पल देते की आपण एखादं लग्न करतो, आपल्या मुलीचं लग्न जेव्हा करतो तेव्हा खूप छान असतं सगळं, पण तरीही आपल्याच नातेवाईकांपैकी एक जण आपल्याला नाव ठेवून जातो की जेवण असं झालं होतं. तर अशा गोष्टी होतात. बऱ्याचदा असं असतं की आम्ही जेव्हा फ्री वर्कशॉप सेमिनार्स ठेवतो तर ते इंटेन्शन फार वेगळं असतं की लोकांना फ्रीमध्ये त्याचे फायदे घेता यावेत, त्यांनी स्वतःला अपग्रेड करून स्वतःच्या बिझनेसमध्ये वाढ करावं. पण बऱ्याचदा असं होतं की अरे फ्री आहे ना, हा इट मीन्स की तिला लोक भेटत नसतील म्हणून ती फ्री ठेवते, आणि पैसे ठेवलं तरी नाही तुम्ही खूप पैसे ठेवलेत. म्हणजे ह्या अडचणी तर नक्कीच एक आपली द्विधा मनस्थिती होते, अगदी द्विधा परिस्थिती आपल्यावर ओढावते. म्हणजे चांगलं करायला गेलं तरी लोकांना ते मी असं म्हणेल की पचत नाही, डायजेस्ट होत नाहीये त्यांना ते. आणि जरी आपण अगदीच फीज वगैरे ठेवली तर मग म्हणणार की अरे इच्छा एवढी फी आहे. पण मग मला एक विचारायचंय की हा तर झाला प्रॉब्लेम, आता या प्रॉब्लेमकडे ऍज अ ऑर्गनायझर म्हणून तुम्ही कशा बघता? ऍज अ ऑर्गनायझर मी इतक्या वर्ष ह्याच्याचमुळे टिकून राहिली की मी त्याच्याकडे दुर्लक्ष करते त्या गोष्टींकडे, कारण मला वाटतं हा प्रत्येकाचा स्वभाव गुण असतो. ज्याला दोष शोधायचा आहे तो कशातही दोष शोधतो. एक्झॅक्टली. त्यामुळे मी त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि म्हणूनच कदाचित आज टिकू नये. पण मग गेल्या 15 वर्षांच्या काळांमध्ये, म्हणजे आज गेली 15 वर्ष झालं तुम्ही इथे काम करताय किंवा स्वतः इव्हेंट ऑर्गनाईज करताय किंवा बरेच 15 वर्ष झालं तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये आहात, सुरुवातीचं पहिलं वर्ष आणि आताचा हा काळ म्हणजे काय तफावत जाणवते? तफावत तशी खूप आहे. कदाचित शिकायला खूप काही भेटलं लोकांकडून, लोकांनी शिकवलं, स्वतः शिकण्याचा प्रयत्न कदाचित नाही केला पण लोकांनी शिकवलं, बऱ्याचदा ठेच खात शिकली, अनुभवातनं शिकली. आणि आज मार्केटमध्ये बऱ्यापैकी ओळख आहे. ब्युटी इंडस्ट्रीमध्ये खूप छान लोक ओळखतायत, आर्टिस्ट लोक. अगोदर आर्टिस्टकडे घेऊन जावं लागायचं की स्वराज क्रिएशन, किंवा त्यावेळेस स्वराज क्रिएशन नावाने नव्हतं, स्वराज क्रिएशन 3 वर्षापासून केलं. त्याच्या अगोदर राणी सलोन नावाने माझं जे पण काम चालायचं, पण त्यावेळेस मग स्वतःची ओळख सांगावी लागायची. आज नाही सांगायला लागत. आज अगदी बॉलिवूड ऍक्टर ऍक्ट्रेसेस पण बऱ्यापैकी छान ओळखतात. क्या बात आहे. म्हणजे हीच खासियत आहे ना, आपण म्हणजे उगाच कमी 15 वर्षात घालवली असं होईल. आपण काहीतरी कमावतो आणि त्यासाठी थँकफुल असणं गरजेचं असतं. आणि बऱ्याचदा असं होतं ना की नाही, म्हणजे आता मी आज काम करतेय, मी गेली अनेक वर्ष सातत्याने हे काम करतेय आणि कुठेतरी आता तुम्हाला जेव्हा 15 वर्ष होत आहेत तेव्हा तुम्ही मागे वळून पाहिलं तर अच्छा मी इतक्या वर्ष झालं ही मेहनत घेते आणि त्यामुळे हे सगळं मिळतंय. आणि ही इतक्या वर्षांची मेहनत आहे असं मला वाटतं. ऍज अ मेकअप आर्टिस्ट, ऍज अ ब्युटिशियन, तुम्ही जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये आलात आणि पहिल्यांदा कोणत्या तरी इंडस्ट्रीतल्या ऍक्ट्रेसचा जेव्हा मेकअप केला असेल, काय मुवमेंट होती, काय फिलिंग होती त्यावेळेला? एकतर ह्या इंडस्ट्रीमध्ये येणं हे ठरवलेलं नव्हतं आणि ज्यावेळेस या इंडस्ट्रीमध्ये आले, इव्हन ब्युटिशियनचा कोर्स जेव्हा केला तो लपून केला होता, कोणालाही माहीत नव्हतं. कदाचित त्यावेळेस ह्या इंडस्ट्रीसाठी फार निगेटिव्ह मेंटॅलिटी होती, मिडल क्लास फॅमिलीमध्ये असल्यामुळे, की हे आपली कामं नाही आहेत, हे आपण नाही करायचं. बरेच काही सगळेच अपोज होते घरामध्ये. पण सुरुवात केली, गुरूंचं नाव घेऊन सुरुवात केली आणि ते खूप छान झालं. त्यानंतर घरातल्यांनाही प्राऊड वाटला की काहीतरी केलं, काहीतरी करून दाखवलं आणि देवानी माझ्याकडून ते करून घेतलं. येस, म्हणजे एकंदरीत काय की तुमची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर या गोष्टी सहज शक्य आहेत. तुम्ही हार नाही मानायला पाहिजे. तुमच्याबद्दल नकारात्मक बोलणारी लोक नक्कीच असतात. हाय, नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपल्या आजच्या विशेष सेगमेंटमध्ये अर्थात आज की नारी या सेगमेंटमध्ये आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत एक सक्सेसफुल वुमन एंटरप्रेनर आपण ज्यांना म्हणू शकतो, अशा वर्षा काळे मॅडम. आणि खरं तर एक प्राऊड मुवमेंट असते की जेव्हा एखादी स्त्री खूप काही सोसून म्हणण्यापेक्षा अर्थात वाटेत आलेल्या अडचणी, वाटेत आलेले अडथळे या सगळ्यांना पार करून बऱ्याच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टींचा सामना करून जेव्हा स्वतःच्या पायावर उभी राहते, ती मुवमेंट असते ती खरं असं म्हणतात ना की बस अजून काय हवं आयुष्यामध्ये. आणि मला असं वाटतंय मॅडमना 2 मुलं आहेत आणि शी इज अ प्राऊड मदर. कारण आज
जेव्हा आपली मुलं स्वतःला आईला असं सांगतात की तू जे करतेस ते कमालीचं आहे किंवा भारीचं आहे, ती भावना म्हणजे आहा हा. तर आता मी त्याकडेच येईन, कारण मला थोडंसं मॅडमशी बोलताना जाणवलं की त्यांचं त्यांच्या मुलांवर प्रचंड प्रेम आहे. अर्थात आईचं आपल्या मुलांवर असतंच, पण जेव्हा मुलं आपल्याला आणि आपल्या करिअरला खूप जास्त सपोर्ट करतात तर ती भावना असते ती फार वेगळी असते. तर आता मी मॅम त्याच संदर्भात तुम्हाला विचारू इच्छिते की आज तुम्ही इतकं सक्सेसफुल झालेलं आहात, यश मिळवलेलं आहे, जेव्हा तुमची मुलं तुम्हाला इतक्या मोठ्या पदांवर किंवा इतक्या पुढे गेलेलं पाहतात, कसा त्यांचा रिस्पॉन्स मिळतो तुम्हाला? मी सांगेल की माझ्या यशस्वी होण्यामागे जे सगळ्यात मोठं कारण जे फक्त माझी मुलं, अय्या, आणि त्यांच्यामुळेच मी यशस्वी, जी काही यशस्वी आहे ती फक्त माझ्या मुलामुळे झाली. मुलगा नेहमी मला बॅक स्टेजला सपोर्ट करतो आणि मुलगी जी आहे ती ऑन स्टेज, आणि सगळे सपोर्ट तिचेच असतात. माझा बिझनेसही तिच्या नावावरच आहे आणि तो फक्त नावावर असण्याला महत्व नाहीये, सगळं हँडलिंगही तीच करते आणि फक्त तिच्यामुळे जी थोडीफार मी यशस्वी आहे ती फक्त तिच्यामुळे आहे. आणि माझ्या मुलांचा मला खूप जास्त सपोर्ट आहे. नाही म्हणजे खरंच ही खूप छान आणि अभिमानाची गोष्ट आहे असं मी म्हणेन, कारण आयुष्यामध्ये जेव्हा आपण पुढे जातो, काहीतरी करतो आणि जेव्हा फॅमिलीचा सपोर्ट मिळतो ती गोष्ट, आणि तो त्याच्यासारखं सुख नाहीये आणि त्याच्यासारखं यशही नाही कुठे. नाही, नक्कीच. या व्यतिरिक्त यापुढे जाऊन मला असं विचारायचं आहे मॅम की तुम्ही जे काही महिलांसाठी कोर्स राबवताय त्यामागची तुमची संकल्पना काय आहे, किंवा अगदीच माफक दरामध्ये, अल्प दरामध्ये तुम्ही त्या सगळ्या कोर्सेस महिलांना ते पुरवताय, त्या सोयी सुविधा? बऱ्याच वेळेस असं होतं की बऱ्याच महिलांना निदान असं वाटत असतं की 99% महिलांना आपण जी लग्नाआधी स्वप्न पाहिली ती लग्नानंतर तरी पूर्ण व्हावी अशी, आणि आपली स्वतःची ओळख निर्माण व्हावी अशी त्यांची इच्छा असते. आणि ह्याला कारण असं असतं की बऱ्याचदा आपण एखादी वस्तू विकत घ्यायला जातो त्यावेळेस आपण 10 वेळेस विचार करतो, कारण आपण कोणावर तरी डिपेंड असतो. आणि ह्याही पलीकडे अशीही मतं असतात बऱ्याच महिलांची की आम्हाला आमच्या फॅमिलीला फायनान्शियल सपोर्ट करायचा आहे पण आम्ही करू शकत नाही आहोत. त्याची कारणं बरीच असतात. बऱ्याचदा घरातनं सपोर्ट नसतो, बऱ्याचदा फीज भरू शकत नाही. तर अशाच महिलांसाठी ज्यांना खरोखर आपलं करिअर बनवायचं आहे, मी स्वतः ग्राउंड लेवलवरून आली आहे स्वतः, आणि विश्व निर्माण केलंय. हा, आणि मलाही कोणाचाही सपोर्ट नव्हता ह्या इंडस्ट्रीमध्ये ऍटलिस्ट. तर मला वाटतं की मी निदान अशा बायकांना महिलांना असा हात करावा की ज्या माझा सपोर्ट घेऊन पुढे जातील. आणि त्यासाठी फक्त हे एक छोटस सेवा म्हणेन मी, जी स्वामींचरणी रुजू करते. आणि स्वामी जितकं यश देतील त्यामध्ये नक्कीच. क्या बात आहे. म्हणजे मी जोक्स पार्ट असं म्हणतात ना की महिला एकमेकींना मदत करत नाहीत किंवा नुसत्या भांडत असतात, तर त्याचं हे अगदीच अपोजिट उदाहरण आहे माझ्यासमोर. कारण महिलांनी जर ठरवलं की एकमेकींना त्या मदत करू शकतात आणि त्यांनी जर ती मदत केली तर मात्र महिला आणि हा समाज बदलायला वेळ लागणार नाही असं मला वाटतं. पण मॅडम त्याच्यासाठी एका महिलेनीच दुसऱ्या महिलेचा हात धरून जाणं गरजेचं असतं. मला बऱ्याच वाटतं की मी खूप प्रयत्न करते महिलांसाठी, पण मला समोरून तितका आउटपुट येत नाही. आणि तो आउटपुट म्हणजे काय असतो की महिलांसाठी आपण एखादा कोर्स डिझाईन केलाय तर त्यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे आणि त्यांनी त्यांचं करिअर घडवणं गरजेचं आहे. नक्कीच. म्हणजे अर्थात म्हणजे आज ज्या महिला आम्हाला ऐकतात किंवा ज्यांना असं वाटत असेल की अरे हे काय आहे, हिच्या डोक्यात खूळ आहे, पण कसं असतं जेव्हा एखादी स्त्री दुसऱ्यांसाठी असा विचार करते तेव्हा ती यासाठी ती विचार करत असते कारण तिने ते सोसलेलं आहे. आणि जर एखादीची खरंच तीव्र इच्छा असेल की मला पुढे यायचंय आणि काहीतरी करायचंय तर का नाही, म्हणजे आपला जर कुठेतरी एक सपोर्ट जर मिळत असेल, आपला कुठेतरी हातभार लागत असेल तर का नाही. नक्कीच. इव्हन मला तर असं वाटतं मी एक छोटासा कोर्स डिझाईन केलाय, मी फक्त 2 मिनिट सांगेल त्याच्याबद्दल. की आता आपण ज्या साड्या वेअर करतो, आपण तर रेग्युलर नाही करत पण बऱ्याच महिला रेग्युलर साड्या वेअर करतात. आज ब्लाऊजची स्टिचिंग खूप जास्त झालीये. नक्कीच. तर माझी फक्त इच्छा असते महिलांना की एक मी 299चा कोर्स डिझाईन केला, त्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला एक ब्लाऊज शिवायला शिकवणार आहोत. अरे वा. आणि त्याने होणार काय की ऍटलिस्ट तुमची एका ब्लाऊजची 500 रुपये शिलाई वाचणार आहे. प्रत्येक घरात किमान 2 लेडीज असतात, आई, मुलगी, सासू, सून, नणंद, जावा असतात. तुमचे तितके पैसे जरी वाचले तरी तुम्ही किती तुमची स्वतःची सेव्हिंग करता. जरुरी आहे का की तुम्ही पैसे बँकेत सेव्हिंग असेल तरच सेव्हिंग होते.
किती छान कॉन्सेप्ट आहे हा. तसाच माझा ब्युटिशियनचा कॉन्सेप्ट आहे की 499चा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःसाठी जरी करू शकता. सेल्फ मेकअप मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सेल्फ ग्रूम असतं. आपण प्रत्येक गोष्टीसाठी सलून मध्ये नाही जाऊ शकत. म्हणजे असं नाही की तुम्ही सलून बंद करा असा माझा काही कॉन्सेप्ट नाहीये, पण नाही जाऊ शकत आपण बऱ्याचदा. प्रत्येकालाच प्रत्येक फंक्शनला परवडणारं असतं असं पण नाही. तर ऍटलीस्ट तुम्ही सेल्फ ग्रूमिंग साठी ते कोर्सेस घ्या. बरोबर. पण नाहीच बऱ्याचदा रिस्पॉन्स समोरून. तर माहित नाही, मला वाटतं मी ह्या माध्यमातून सांगेन की तुम्ही नक्कीच ह्याचा फायदा घ्या. माहित नाही किती लोकांचे करिअर ह्यातनं घडतील. हो, कारण कसं असतं, एखादी गोष्ट आपण करायला दजवत नाही, पण ती गोष्ट जेव्हा करायला सुरुवात करतो ना तेव्हा कुठेतरी मग जाणवतं की अरे नाही, यामध्ये आपलं करिअर दडलंय किंवा मी यामध्ये खूप काही चांगले करू शकते. किंवा आज जर मी एखादा मेकअपचा कोर्स शिकलीये किंवा बेसिक मेकअप जर मी आज मॅडमकडून शिकलीये, तर मला पुढे जाऊन जर माझ्या घरात कोणत्याही फंक्शनला मी माझ्या जवळच्या लोकांचा आणि माझा मेकअप केला तर तितकीच सेव्हिंग होणार आहे. बस स्वतःचाही केला. इतकी साधी कॉन्सेप्ट आहे. बस इतकी साधी आहे, फक्त ती लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांनी त्याचा फायदा घ्यावा. नक्कीच, खूप मनापासून वाटतं. नक्की. कारण मला असं वाटतंय हे फॅक्ट आहे जो सध्या आपण एक्सेप्ट करायला हवं. कारण बदलत्या काळानुसार बऱ्याच गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. आपण 21st सेंचुरीमध्ये जगत असताना बऱ्याच गोष्टी आपण अडॉप्ट करतोय. त्यामुळे कुठेतरी एक पॉझिटिव्हिटी आणि या सगळ्या गोष्टी जर अशा वर्षा मॅडम सारख्या जर महिला जर समाजात पेरत असतील तर आपण त्यांना नक्कीच चांगल्या पद्धतीने ग्रॅप करायला हवं असं मला वाटतं. यानंतर आपण छोटासाच एक ब्रेक घेतोय, पण यानंतर ज्या मॅमचं दुसरं अजून एक फील्ड आहे की त्या नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या टूर्स अरेंज करतात. तर बघूया आपल्याला काही टूर्सची ऑफर वगैरे मिळतेय का. पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तर श्रोते हो, आपल्या आज की नारी या स्पेशल सेगमेंटमध्ये आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सक्सेसफुल वुमन एंटरप्रेनर वर्षा काळे मॅडम, आणि यांच्यासोबत हा जो संवाद आहे तो आपण असाच चालू ठेवणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. थँक्यू. पाणी द्या ना सारिका ताई. आपला एक 30 मिनिट्सचा असतो, म्हणजे आपण 30 मिनिट्समध्ये, कारण जास्त घेतलं तर लोक ऐकत नाहीत ना, म्हणून आपण आता या लिंक बनवल्यात. आता 7 मिनिटांची एक लिंक, 9 मिनिटांची एक लिंक, 10 मिनिटांची अशी थोडे आणि युट्यूबला एकत्रच जातो. हे इन्स्टाला जाणार का ह्या लिंक तुमच्या की युट्यूबला आणि आचार्य 90 FM म्हणून आपला हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आणि आपला आजचा सेगमेंट आज की नारी, यामध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत वर्षा काळे मॅडम, आणि त्यांच्याकडून आपण त्यांचं जे करिअर आहे अर्थात ॲज अ ब्युटिशियन, ॲज अ मेकअप आर्टिस्ट, ॲज अ इव्हेंट ऑर्गनायझर आणि बऱ्याच काही गोष्टी आपण जाणून घेत आहोत. त्यांच्या फॅमिलीविषयी जाणून घेतलं. पण आता अजून एक त्यांचा मुद्दा, म्हणजे अजून एक त्यांची बाजू किंवा अजून एक त्या करत असलेल्या काम म्हणजे टूर्स मॅनेजमेंट, आणि टूर्स ऑर्गनाईज करतात वेगवेगळ्या, नॅशनली पण करतात आणि इंटरनॅशनली पण करतात. सो हा किस्सा नक्की काय किंवा हे कधीपासून सुरू केले याविषयी आपण जाणून घेऊयात. मॅम, कधीपासून म्हणजे टूर्स वगैरे कधीपासून अरेंज करायला लागलात? स्पेशली कोविड नंतर. अरे वा. कारण कोविडमध्ये सगळेच वाईट वेळेतनं गेले, आम्हीही गेलो, सगळेच गेले, इकॉनॉमिकली पण आणि मेंटली पण. बरोबर. त्यानंतर मी माझी पहिली गोवा टूर अरेंज केली. पहिल्या गोवा टूरला मला वाटतं माझ्याकडे 100+ लेडीज होत्या आणि फक्त लेडीज होत्या. आणि त्यानंतर परत डिमांड आली तर मी लगेचच 3ऱ्या महिन्यामध्ये परत गोवा टूर अनाऊन्स केली. आणि माझ्या त्या लागोपाठ 2 गोवा टूर. आणि मला स्वतःलाही विश्वास नाही झाला की महिलांनी इतका छान रिस्पॉन्स दिला आणि इतक्या छान जगल्या त्या स्वतःसाठी. आणि ते पाहून लिटरली रिटर्न येताना बऱ्याच जणींच्या डोळ्यात पाणी होतं आणि ते आनंदाश्रू होते की आम्ही आमच्या जे बकेट लिस्ट असते आपली प्रत्येकीची, की आम्हाला ते जगायचं राहून गेलं होतं. आपण फॅमिली सोबत नक्कीच जातो, पण बऱ्याच बंधनांमुळे
जॉबमुळे आपण त्या गोष्टी करू नाही शकत किंवा मोकळेपण एक जगत नाही. तर तिथे असं होतं की कोणी जेंट्स नव्हते, सगळे लेडीज होत्या आणि फॅमिली मेंबर कोणी नसल्यामुळे प्रत्येकीने प्रत्येकाचे आयुष्य एन्जॉय केलं. आणि त्यानंतर थोडंसं असं वाटलं की नाही यार, आपण हे छान करू शकतो. आणि ह्यातनं आपल्या स्वतःला तर काय आनंद भेटेल माहित नाही, पण महिलांना नक्की आनंद भेटतो. येस. मग त्यानंतर मी टूर्स प्लॅन करायला सुरुवात केली. आता दुबई टूर मी अनाऊन्स केली आहे आणि विथ इन्स्टॉलमेंट मध्ये आहे. आणि मला वाटतं जे रेट मी देते ते रेट मी चॅलेंज करेल, कोणी देत नाही. कारण की मी कमवण्याच्या हिशोबाने नक्कीच नाही करत आहे. मला वाटतं की लोकांनी एन्जॉय करावं, स्पेशली लेडीजनी. क्या बात आहे, एन्जॉय करावं. प्रत्येकाच्या लेडीज ऐकतायत ब्रो, अगर तुम्हाला जायचंय आणि एन्जॉय करायची छान, तर तुम्ही वरच्या काळे मॅमला, स्वरा क्रिएशनला इंस्टाग्रामला जा आणि नक्कीच मेसेज करा की मला जायचंय, आम्ही पण जाऊ. आम्ही गोवा जाऊन आलो, आम्ही आता दुबईला पण जाऊ. नक्की. सगळ्या टूर्स आणि ट्रॅव्हल्स आपण सगळं करतो. इव्हन देवदर्शन जे आहे तेही खूप कमी, त्यामध्ये काहीही न कमावता फक्त एक सेवा की लोकांना तिथपर्यंत जाता यावं. एक टूर ऑलरेडी झाली लास्ट मंथ मध्ये, अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर आणि तुळजापूर. आणि आता परत दुसरी अनाऊन्स करतेय. आणि त्याच्यामध्ये जितका चार्ज लागतो फक्त तेवढाच घेतला जातो आणि देवदर्शन करून आणलं जातं. खरंच कमाल आहे हे सगळं. म्हणजे असतं ना की जेव्हा आपण फिरत असतो किंवा संचार करत असतो आणि प्रवास जेव्हा करत असतो, त्या प्रवासामध्ये आपल्याला आपण मिळतो, आपण सापडतो, आपल्यातला मी सापडतो. आणि यासाठी प्रवास करायलाच पाहिजे आयुष्यामध्ये. आणि स्पेशली तुम्ही महिलांसाठी हे करताय. बरंच असं होतं की माझा नवराच इकडे फिरायला चाललाय, माझा मुलगाच इकडे फिरायला चाललाय, माझ्या सासू सासरे देवदर्शनाला चाललेत, पण आपलं काय, म्हणजे हा विचार बऱ्याचदा जगणं राहून जातं. येस. तर ते जगण्यासाठी असं नाही की तुम्ही फॅमिली सोडून तुम्हाला काही वेगळं करायचं, पण स्वतःसाठी थोडासा वेळ द्या, स्वतः थोडंसं जगा. सो खरंच खूप कमाल कॉन्सेप्ट आहे मॅम आणि खूप छान काम करताय तुम्ही. कारण आज महिलांसाठी काम करणारं, म्हणजे आज बघतोय आपण महिला छान शिकतायत, पुढे येत आहेत, पण स्वतःसाठी सुद्धा त्यांनी जगलं पाहिजे. करिअर किंवा ह्या सगळ्या गोष्टी, फॅमिली, घर, हे सगळं हँडल करता करता स्वतःसाठी पण वेळ द्यायला हवा. सो तुम्ही खरंच म्हणजे आज तुम्ही ऍज अ ब्युटिशियन, ऍज अ मेकअप आर्टिस्ट, ऍज अ इव्हेंट ऑर्गनायझर, ऍज अ टुरिस्ट आणि टूर्स मॅनेजमेंट आणि या सगळ्या गोष्टी ज्या करताय ते खरंच कमालीच आहे. म्हणजे मला यावरून कळतंय की तुम्ही किती स्वतःला बिझी करून घेतलंय. मॅम ह्याच्या मागे पण एक कारण आहे की जेव्हा आपण स्वतःला खूप बिझी ठेवू ना, त्यावेळेस आपल्याकडे निगेटिव्ह ज्या गोष्टी येत आहेत, लोक आपल्याबद्दल जे बोलतात आपल्याला मॅटर नाही करत त्या गोष्टी. एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं की ह्या माध्यमातून स्पेशली मी महिलांना सांगेल की जेव्हा आपण पुढे जातो, स्पेशली एखादी महिला जेव्हा पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, तिला मागे खेचण्यासाठी आपलीच लोक असतात, बरीच आपली जवळचीच असतात, बाहेरची तर नक्कीच असतात. पण त्या नकारात्मक गोष्टींना न घाबरता तुम्ही नक्की पुढे जा. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते नक्की पूर्ण करू शकता. क्या बात आहे. म्हणजे आज मॅडमने आपल्याला आपल्या आजच्या इंटरव्ह्यू मध्ये किती छान संदेश दिलाय, स्पेशली फॉर लेडीज, की खरंच नका, म्हणजे बंधनांमध्ये स्वतःला अडकवून घेऊ नका, प्रयत्न करून बघा, यश नक्की मिळेल. मॅम, आजवरचा 15 वर्षांचा प्रवास हा नक्कीच सुखकर राहिलेला नाहीये, अवघड राहिलेला आहे. अनेक अडीअडचणींना सामोरं जात तुम्ही आज इथवर येऊन पोहोचलाय. मुलाखतीच्या शेवटी मला तुम्हाला इतकंच विचारायचंय की काय इथून पुढच्या काही वर्षांमध्ये तुम्ही स्वतःला, स्वरा क्रिएशनला कुठे बघताय? इथून पुढे आतापर्यंत नक्कीच खूप खाचखळगे आले, खूप अडीअडचणी, मोठे मोठे स्पीड ब्रेकर्स आले, पण त्याला क्रॉस करून जर आजपर्यंत आली तर नक्कीच स्वामींनी खूप काही छान लिहिले स्वरा क्रिएशन आणि माझ्या सगळ्या महिलांसाठी. स्वरा क्रिएशनचं फक्त एकच ध्येय की प्रत्येक, जितक्या महिलांना होईल, प्रत्येक असं नाही म्हणणार कारण ते माझ्या हातात नाहीये, पण जितक्या महिलांचं करिअर घडवू शकेल तितक्यासाठी मला निमित्त व्हायचे, स्वराज क्रिएशनला निमित्त व्हायचे. आणि इन फ्युचर माझी दोन्ही मुलं नॅचरोपॅथी डॉक्टर आहेत, 6 महिन्यांनी त्यांचं डॉक्टर पूर्ण होते. तर आमचं तिघांचं एक स्वप्न आहे की आम्हाला नॅचरोपॅथी हॉस्पिटल आम्ही जेव्हा टाकू तेव्हा त्यामध्ये बऱ्यापैकी आम्ही सेवा करणार आहोत. आणि हे एक खूप मोठं स्वप्न आहे. म्हणजे त्यांना आता इतकं भरून आलंय की ऑफकोर्स, कारण जेव्हा आपण इतकी जिद्द आणि सातत्य आणि चिकाटीने मेहनत करत असतो आणि कुठेतरी या स्टेजला येतो की हा आता हे मिळवलंय
आणि आता पुढे काही थोडंसंच राहिलंय ज्याच्यासाठी अजून थोडंसं धावपळ करावी लागेल, थोडंसं कष्ट करावे लागतील. नक्कीच मॅम, तुमचा इतक्या वर्षांचा प्रवास बघता, इतक्या वर्षांची मेहनत बघता, ठामपणे मला असं वाटतं की तुम्ही जे पुढचं स्वप्न आहे तेही तुमचं पूर्ण होईल. आणि त्यासाठी माझ्याकडून आणि आमच्या आचार्य 90 FM कडून तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच. तर श्रोते हो, आपल्या आजच्या सेगमेंटमध्ये, अर्थात आपल्या आजचा जो स्पेशल सेगमेंट आहे आज की नारी, या सेगमेंटमध्ये खरंच आज की नारी म्हणून जिला टायटल हे अगदी सूट होत आहे अशा वर्षा काळे मॅडम आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या. अतिशय म्हणजे म्हणतात ना की मेहनती आणि काम करण्याची तयारी, जिद्द करण्याची तयारी असणारं हे व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलं होतं. आणि त्यांच्यासोबत आपण छान गप्पा मारल्या, त्यांचा प्रवास जाणून घेतला आणि त्या कशा प्रकारे महिलांसाठी काम करतात हेही जाणून घेतलं. तर ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली आहे या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि या सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा मॅम तुमचं खूप खूप आभार. धन्यवाद. आणि मी पण आचार्य 90 FM ला खूप साऱ्या शुभेच्छा देईन. आणि खूप धन्यवाद की तुम्ही इथे येऊन मला एक प्लॅटफॉर्म दिलात माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी. खूप धन्यवाद. शुअर, नक्कीच. आणि श्रोते हो, या सेगमेंटमध्ये आरजे कोमल वर्षा मॅम सोबत इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. थँक्यू.